चला तर मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठामध्ये अंड घालून खूपच चवीचा असा पोटभरीचा पदार्थ बनवतोय। हा पदार्थ खूपच पौष्टिक आहे। तुम्ही कधी असं केला नसेल तर माझी खात्री आहे 100% ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही करणारच। चला तर करायला घेऊयात। यासाठी एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे। यामध्ये घालायचं आपल्याला गव्हाचं पीठ। तर मी अर्धी वाटीला थोडंसं जास्तच घेतलेलं आहे, लहान वाटी आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं। तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे यामध्ये घालूया। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा वापर सुद्धा करू शकता, पण आपण हा पदार्थ पौष्टिक बनवतोय यासाठी गव्हाच्याच पिठाचा मी इथे वापर केलेला आहे। मोठेच काय पण लहान मुलं सुद्धा आवडीने खातील इतका चवीला हा भारी लागतो। आता इथे मी एक अंड घेतलेला आहे फोडून। मी हा पदार्थ कमी प्रमाणात बनवते, म्हणजे 2 जणांना पुरेल इतका, यासाठी मी एकच अंड घेतलाय। तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही अजून यामध्ये अंडी घालू शकता, म्हणजे 2 किंवा अजून जास्त घालू शकता आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण वाढवू शकता। आता यानंतर अंड यामध्ये घातलाय, फक्त 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे। आता काही यामध्ये पदार्थ अजून घालूया। तर इथे मी थोडासा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलाय, अर्धा टोमॅटो चिरून घेतलाय, अर्धा लहान गाजर किसून घेतलाय। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या अजून वेगवेगळ्या भाज्या घालू शकता। अर्धाच मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। यानंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्येच घालायची। यानंतर यामध्ये आपण घालूया काही मसाले। तर पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा हळद पावडर आणि हिरवी मिरची घातलेली आहे। यामुळे मी अर्धा चमचा फक्त लाल तिखट घातलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं साहित्य व्यवस्थित फेटून घ्यायचं। आता तुम्ही मुलांना देणार असाल तर यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे घालू शकता। मिरची मी लहानच घातलेली होती आणि मी मिरची पावडर सुद्धा अर्धा चमचाच घातलेली आहे। सगळं मी मिक्स करून घेतलंय, फेटून घेतलंय। फक्त अजून अर्धा चमचा इथे मी पाणी घातलेलं आहे। तुम्ही पाणीऐवजी इथे अजून एक अंड फोडून घालू शकता, म्हणजे हे असं बॅटर तयार होईल। थोडंसं घट्टसर असं हे बॅटर बनवायचं, एकदम घट्ट पण नाही, पण लिक्विडवालं थोडंसं बॅटर बनवायचं आहे। तुम्ही यामध्ये 2 अंडी फोडून घालू शकता, मी इथे एकच घातली आहे। या पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय। तुम्ही हा पदार्थ तव्यावर सुद्धा करू शकता। आपण मस्त अंड्याचा पौष्टिक पराठा बनवतोय, यासाठी मी इथे थोडंसं बटर घातलेलं आहे। तेल घालायचं आधी आणि त्यानंतर बटर घालायचं आहे। असं पसरवून घ्यायचं। यानंतर आपण जे बॅटर बनवलं होतं अंड्याचं ते यावर घालायचं आहे। आता हे तुम्ही तव्यामध्ये पण करू शकता, अजिबात चिटकत नाही आणि मस्त तव्यामध्ये सुद्धा बनतो। तर इथे मी पॅनमध्ये करत आहे। बॅटर घातल्यानंतर चांगलं असं व्यवस्थित पसरून घ्यायचं, म्हणजे एकसारखं पसरलं जातं ते व्यवस्थित आणि पराठा चांगला बनतो। यानंतर झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं वाफ काढून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, फास्ट करायची नाही अजिबात। छान वरून ड्राय झालेलं आहे बघा, कोरडं झालंय। आता याला आपण पलटून घेऊया। छान असा रंग आलाय, मस्त असा फ्लफी हा अंड्याचा पराठा तयार होतो। परत झाकण ठेवायचं, 1-2 मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची। मस्त 2 मिनिटांमध्ये हा अंड्याचा पराठा छान अगदी शिजतो। हे बघा मस्त फ्लफी झालेला आहे, मस्त असा मऊसूद बनलेला आहे। थोडंसं टॅप करून घ्यायचं, भाज्या घातल्यात त्यामुळे त्या चांगल्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे। हे थोडंसं असं फ्लिप करून घ्यायचं आणि थोडं प्रेस करून घ्यायचं। आता मुलांसाठी बनवतो तर यावर थोडंसं चीज किसून घालायचं आहे। भाज्या घालताना मुलांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। अशा तर भाज्या खायला मागत नाहीत मुलं, तर असं पराठ्यामध्ये घातल्यावर ते त्यांच्या पोटात सुद्धा भाज्या जातात। आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे। मस्त असा फ्लफी आपला अंड्याचा पौष्टिक पराठा तयार झालेला आहे। आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठामध्ये बनवलेला आहे, त्यामुळे हा पौष्टिक सुद्धा आहे। शिवाय अगदी झटपट बनतो, जास्त वेळ लागत नाही, कोणीही बनवू शकतात। अजून एक पराठा मी तुम्हाला बनवून दाखवते। पॅन आहे तो स्वच्छ करून घ्यायचा, त्यानंतर तेल बटर घालायचं, पसरवून घ्यायचं या पद्धतीने आणि अंड्याचं बॅटर यावर घालायचं आहे। तुम्ही जर बॅचलर असाल, तुम्हाला बनवायला काही वेळ नाही, खूप जोरात भूक लागली आणि काहीतरी झटपट बनवायचं आहे, तर फक्त 10 मिनिटात असा हा अंड्याचा पौष्टिक पराठा तुम्ही बनवू शकता। तुम्ही सिनियर सिटीजन असाल आणि तुम्हाला काही वेगळं बनवायचं असेल आणि झटपट तेही, तरीसुद्धा तुम्ही हे पटकन बनवू शकता।
बॅटर मी छान पसरवून घेतलं आहे. झाकण ठेवूया 2-3 मिनटं, याला चांगली वाफ काढून घेऊया. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हा अंड्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. आता याला फ्लिप करून घेऊया, पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. 2-3 मिनटं चांगला शिजवून घेऊया. दुसऱ्या बाजूने छान शिजला आहे. आता यावर चीज घालायचं आहे. चीज तुम्हाला नको असेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण मुलांसाठी जर बनवताय तर चीजचा वापर करा. मुलांना चीज फार आवडतं, मोठ्यांनासुद्धा आवडतं, नाही असं नाही, तुम्ही चीजचा वापर नक्कीच करू शकता. चीज किसून घालायचं आहे म्हणजे हे चवीलासुद्धा अजून छान लागतं. फोल्ड करून घेऊया. मस्त हा सुद्धा आपला अंड्याचा पराठा तयार झालेला आहे. आता हा पराठा काढून घ्यायचा आहे. मुलांना तुम्ही हा टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. सकाळच्या घाईगडबडीत भाजी चपाती द्यावी लागते किंवा चपाती आणि आमलेट जर देत असाल तर दोन्ही पदार्थ वेगवेगळे न बनवता गव्हाचं पीठ आणि अंड्याचा वापर करून तुम्ही असा हा झटपट बनणारा अंड्याचा आणि गव्हाच्या पिठाचा पौष्टिक पराठा बनवून देऊ शकता. मधून असा हा कापून घ्यायचा आहे. मी हा पराठा सर्व केलेला आहे हिरव्या चटणीसोबत. हिरव्या चटणीचे बरेच मी रेसिपी अपलोड केलेली आहे. नाश्त्याचे पदार्थसुद्धा बरेच अपलोड केलेले आहेत मंडळी, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. हा पराठा आतमध्ये सुद्धा छान असा शिजलेला आहे, छान असा मऊसूत झालेला आहे. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये द्याल तर असाच हा मऊसूत पराठा राहतो. आता मुलांना टिफिनमध्ये द्यायचा आहे तर अजून याला लहान आकारामध्ये तुम्ही कापून देऊ शकता. ऑमलेट करा, चपाती करा, असं 2 वेगवेगळं काहीही न करता फक्त गव्हाचं पीठ, अंडं आणि भरपूर भाज्या घालून तुम्ही असा हा पौष्टिक एकाच बॅटरमध्ये अंड्याचा पराठा बनवून देऊ शकता. आहे की नाही साधी सोपी पद्धत. याआधीसुद्धा मी अंड्याचा पराठा बनवलेला आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. तर त्या पराठ्याची रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की पहा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी ही तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता हे कमेंटमध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. जराही आजची अंड्या पराठ्याची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.